मित्रांनो, डाळपचे दोन प्रकार आढळतात. त्यापैकी एका प्रकारात सीमेवरच्या देवतांना एक नारळ आणि एक भाकरी असा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि दुसरा प्रकार म्हणजे वर्षातून एकदा खामकाठीसह देवता सीमा फिरताना किंवा पालखी फिरताना मानकऱ्यांच्या घरी एक एक दिवस मुक्कामाला राहतात. ज्या ज्या दिवशी ज्या मानकराकडे मुक्काम असतो तो मानकरी सोबत असणाऱ्या सर्व लोकांच्या जेवणाची व्यवस्था करतो. यालाही काही ठिकाणी डाळप असे म्हटले जाते. सर्व मानकऱ्यांचा मान स्वीकारून देवता राजमंदिरात किंवा बाराच्या मांडावर परत येतात आणि नंतर ब्राह्मण भोजनाने कार्यक्रमाची सांगता होते. यालाच काही ठिकाणी समराधना असे म्हणतात. मित्रांनो, डाळप म्हणजे काय हे तुम्हाला समजलेच असेल, पण आता त्याबरोबर डाळपस्वारी म्हणजे काय हेही पाहून घेऊया. मित्रांनो, कोकणातील देव गाव राहाटीप्रमाणे दरवर्षी किंवा 3 वर्षातून एकदा आपापल्या शाही लवाजम्यासहित गावातील प्रत्येक वाडीवर म्हणजे त्या त्या भागातील प्रत्येक प्रमुख देवस्थानात जातात. त्या त्या देवस्थानाचा लागभाग म्हणजे प्रसाद अर्पण करतात. यालाच डाळप असे म्हणतात. आणि डाळप करण्यासाठी देवाची जी स्वारी निघते तिला डाळपस्वारी असे म्हटले जाते. डाळपस्वारी हा आगळा वेगळा प्रकार प्रामुख्याने सिंधुदुर्गात, मालवण या भागात जास्त पाहायला मिळतो. मित्रांनो, डाळपस्वारीच्या वेळी देवाचे तरंग आपल्या शाही लवाजम्यासहित ताशा सनईच्या तालासुरात वाजत गाजत छत्र, चामर, नौबत, रणशिंगे, निशाण यांच्या डौलात, मृदुंगाच्या ठोक्यावर, झुलव्याच्या पावलावर समस्त गावच्या प्रजाजनांसोबत वाडीवाडीवर डाळपस्वारीला प्रवेश करतात. त्यावेळचे ते दृश्य पाहण्यासारखे असते. देवांच्या तरंगांमध्ये महत्त्वपूर्ण असा 12चा पूर्वज अशी मांडणी लोभनीय असते. कोकणातील बहुसंख्य ग्रामस्थांची कुटुंबे नोकरी धंद्यासाठी मुंबईत व इतर ठिकाणी स्थायिक झालेली आहेत. आपल्या वाडीवर देव कधी येणार ही बातमी त्यांना पुन्हा गावाची ओढ लावून देते व जणू काही त्यांच्याच अंगात डाळपस्वारी संचारते आणि त्यांचे पाय गावी वळतात. डाळपस्वारीचा मुहूर्त ठरल्यावर ज्या वाडीवर ज्या रस्त्याने देवाचे आगमन होणार ते रस्ते स्वच्छ केले जातात. त्याची डागडुजी केली जाते. त्यासाठी गावकरी स्वहस्ते तणाचे आणि धनाची देखील मदत करतात. रस्त्यावरून देव जाणार म्हणून कमानी, तोरणे उभारली जातात. रांगोळ्यांचे सडे पडतात. देवांसोबत आलेल्या भाविकांसाठी वाडीवाडीवर महाप्रसाद, चहापान, गुळपाणी वगैरेची व्यवस्था मोफत केली जाते. 12च्या पूर्वजाची घडी मानकऱ्याकडे दिली जाते. ती घडी घट्ट छातीशी धरून तो तरंगातच विलीन होतो. त्यावेळी कुणाचेही आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषण न करता गाव विकासासाठी पायाभूत ठरणारी डाळपस्वारीसारखी परंपरा राबवली जाते. डाळपस्वारीच्या दिवसात देवांसमवेत प्रत्येक वाडीवर प्रत्येकाचे पाय लागतात. सुखदुःखांची देवाणघेवाण होते. देवाची अनामिक शक्ती भक्ताला वेगळेच चैतन्य देते, कारण देव त्यांच्या प्रांगणात येऊन भक्तांना शक्ती देत असतो. डाळपस्वारीत देवांचे आगळेवेगळे दर्शन दिसते. म्हणूनच डाळपस्वारीचा तो स्वर्गीय सोहळा पाहण्यासारखा असतो. आणि जर का तुम्हाला असा दिव्य भव्य सोहळा किंवा डाळपस्वारीचा कार्यक्रम पाहायचाच असेल, माझ्या मित्रांनो, ही होती डाळप आणि डाळपस्वारी म्हणजे काय याची माहिती. तर चला मग मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण डाळप स्वारी याबाबत माहिती ऐकलीत. मिळबाव श्रीदेव रामेश्वर डाळप स्वारी कार्यक्रमाची 5 दिवसीय रूपरेषा खालील जाहीर केल्याप्रमाणे सदर ठिकाणी श्रीदेव रामेश्वर भेट देणार आहेत व गावातील सर्व कुटुंबांना आशीर्वाद देणार आहेत. चला तर आपण सर्वजण याचा लाभ घेऊया. ओम नमः शिवाय. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव.